एस एन परी क्रिकेट क्लब आयोजित बनत एस एन परी चषक 20-25 दमदार आयोजन पाहतोय. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मदेव सर्व कार्य तू सर्वदा. 14 विद्या 64 कलांचा अधिपत्य गणपतीला वंदन करून महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुजरा. ज्यात आमच्यातून निघून गेले स्वर्गीय शिवाजी राकेश म्हात्रे आमचे 2 बंधुराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. एस एन परी क्रिकेट क्लब आयोजित आपण तर एस एन परी चषक 20-25 दमदार आयोजन आपण पाहतोय. पहिलीच मॅच मंगलमूर्ती विपक्ष साई कृपा. टॉस जिंकला आपण तर मंगलमूर्ती संघाने आणि साई कृपा संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय आणि चेसिंग तर चेसिंग कंपल्सरी आहे. नाही कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे बघा. चेंडू कधी फुटला तर नवीन आहे या मॅचसाठी. चला सामना सुरू करायचा. आशुतोष स्ट्रायकेनला बॅटर आपण पाहू शकता. नाही आशुतोष चव्हाण एक जबरदस्त क्रिकेटर आणि राहुल. सामना सुरू होतोय. बॉलर्स कोण? सुमित. ओ पहिला चेंडू स्वीपच्या माध्यमातून खेळायचा तर यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने चाललाय. आउटफील्ड पास आहे. क्षेत्ररक्षक आले होते प्रयत्न केले जोपर्यंत चेंडू फील्ड करतायत. 3 धावा इथून कंप्लीट केलेत आहेत. सुमित. ओ यॉर्क लाईनचा चेंडू काय सन्मान दिला बघा ना. संदीप खाडे आणि अक्षय ताडे ही 2 सलामीची जोडी आणि एक भरोशाचे बॅटर. साई ग्रुपा संघ बॅटिंग करतोय. 4 षटकांची मॅच आहे. सुमित गोलंदाजी मार्कवर. खोनीगाव एनकडून लेफ्ट हॅमर आहे. लेफ्ट हँड ओर तिकडे मार्क होतोय. ऑन साइडला फ्लिक केलाय. काय बॉटमॅनचा वापर केलाय. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकार.
सीमारेषा पार चौकार. संदीप जबरदस्त बॅटिंग करतो. आक्रमण केलं यावेळेला आपण तर सुमित वरती. सलग 2 चेंडू 2 चौकार आले. धावसंख्या दाखल करते पण पाहू शकता यावेळेला 17 धावा. जबरदस्त बॅटिंग करतो संदीप. संदीप आणि अक्षय हे दोन या संघाचे प्रमुख बॅटर आहेत साई ग्रुपाचे. लढाऊकडे पूर्णपणे या स्पर्धेची जबाबदारी आहे. कारण आधीच त्यांनी मला 3 दिवस सांगितलं की बाळू तुम्हाला नितीन काळेंना समालोचन करायला यायचंय. नितीन काळेंनी देखील सांगितलं की अनिलची स्पर्धा आपल्याला जाणंच गरजेचं आहे. पहिल्या बोरिंगचं पाणी नको मारू का लगेच कोमसतील. बिस्लरी मारला तर नळाचा मार. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण तर मंगलमूर्ती 11 संघाच्या माध्यमातून. हंस लाल नाव बघा किती सुंदर आहे. हंस आणि लाल. 17 धावा पहिल्या षटकामध्ये साई कृपा संघाने एक दमदार स्टार दिलाय. एकाच यांनी स्पर्धा खेळली जाईल. अमीन भाई शेखचं देखील भरपूर योगदान चांगलं असतं या स्पर्धेसाठी. हो बॅकफुट गेलाय. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे पॉइंटला. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. नाही अमीन शेख म्हटलं तर SN टेलर चानबाई आमचे शेख त्यांचे बंधुराज. नितीन चानबाई शेख जेव्हा वार्ता करतात ना असं वाटतं कोणतरी तलोजाचा कोकणी बोलतोय ना. आमच्याशी त्याच लँग्वेजमध्ये भाषा करत असतात. 19 धावा नाही मला बोलल्यात ते देखील. बाळू पाटील मी देखील येईल स्पर्धा बघायला. केशव काळन देखील येतीलच. हंसलाल गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला अक्षय ताडे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला शॉर्ट मिड विकेट रिझनमध्ये एक क्षेत्ररक्षण डीपला आपण पाहू शकता. मिड विकेटला आपण पाहू शकता. एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. हंसलाल गोलंदाजी मार्कवर. शपल त्याला हुक करायचं होतं यावेळेला. प्रॉपर टायमिंग होत नाहीये. झेल ड्रॉप होतोय. चेंडू चालला यावेळेला सीमा पार. चौकार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते पण पाहू शकता यावेळेला 23. धावा दाखल करते. हंसलाल गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड तिकडे मार्क होतोय. हो वेगवान चेंडू होता यावेळेला. स्कोअर लेग रिजन मधनं चेंडूला काढायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगली सुरुवात बघायला मिळाली या साई कृपा संघाची. 23 धावा. कारण का संदीप आणि अक्षय ही जोडी भरोशाची जोडी. संदीप खाडे आणि अक्षय ताडे हे त्रिमूर्तीचे 2 चांगले बॅटर आहेत. नेहमी आपण शहरी विभागातून देखील त्यांना खेळताना पाहिलंय. आज आपल्याच विभागातील स्पर्धा आहे. SN परी क्रिकेट क्लब आयोजित आपण SN परी चषक 20-25चं दमदार आयोजन पाहतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय. पाठवून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे. नितीन असं वाटलं की चेंडू जाईल फाईन लेग सीमारेषा पार. खूप चांगला झेल पकडला. हंसलालला महत्वाची विकेट मिळते. बॅटर बाद. हंसलालला महत्वाची विकेट मिळाली. बॅटर आलाय नवीन प्रशांत आलाय. जो अक्षय धोकादायक होता त्याला बाद केले. हंसलाल गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला प्रशांत. राईट आर्म राऊंड गेटनं मारा करतोय. ऑन साईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट पॉईंटला डीप मध्ये ठेवलाय. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण आहे.
एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला आपण पाहू शकता. हो चांगला चेंडू, खूप चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. चांगली गोलंदाजी बघायला भेटते. चांगलं नाही आपण भेटले थोडंसंही खेळपट्टीचा विचार केला तर लेदरची खेळपट्टी गोलंदाजांना थोडा सहाय्य करते. चेंडू आपण भेटले तर थोडासा स्पिन देखील होतं या खेळपट्टीवर. हंसलाल गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड द मार्क होतो. वैयक्तिक पहिल्या संघात दुसऱ्या ठिकाणी आलाय. ऑन साईडला फ्लिक केलाय, वळवलाय चेंडूला स्क्वेअरला रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे, मिसफील्ड झाली. या चुका टाळाव्या लागणार तुम्हाला. धावसंख्या दाखल करते पुढे पाहू शकता या बेला 25 धावा. वन शॉट आहे. येस वन शॉट आहे ना. आशुतोष चव्हाण आहेत, एक चांगले क्रिकेटर आहेत. मला नेहमी सन्मानाने ते सर देखीलच वार्ता करत असतात. 24 धावा दाखल करते. 2 षटकाच्या समाप्ती तर 24 धावा. महत्त्वपूर्ण विकेट मिळाला हंसलालला. चोवीस धावा. आता स्ट्रायकेनला संदीप येईल. गोलंदाजी मार्कवर जितू येतोय. त्रिमूर्तीची जेव्हा जेव्हा स्पर्धा झाली आहे त्रिमूर्ती नगरवाल्यांची तेव्हा तेव्हा एक जबरदस्त आयोजन बघायला मिळतं. तर यावर्षी देखील त्रिमूर्ती प्रीमियर लीग झाली देसाईच्या मैदानात. काय जबरदस्त आयोजन केलं अजित सिंग. संपूर्ण त्रिमूर्ती संघाच्या खेळाडूंना धन्यवाद देऊ. ऑन साईडला हुक केलाय, जेलची शक्यता आहे. बॅकवर्ड स्कोअर लागला, चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक यायच्या आधीच चेंडू जातोय वन बाउंड सीमारेषा पार. चौकार. एक ओमकार मध्ये टॉस केलं जाणार आहे. दोन्ही संघाच्या संघाकडे यायचंय. जितू राईटाम उर्दकडे मारत होतो. ओ फटका चांगला यावेळेला. उंच चेंडू गेला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक फक्त बंद देश आपण तर प्रेक्षक यावेळेला. चेंडू सीमारेषा पार. षटकार. कृपा संघाची पुण्याचा फटका चांगला पूलचा मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे वन बाउंड. चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकार. याच मैदानावर आपण बालाजी मित्र मंडळ मानपाडा अजित पिंपला देवी चषक 2 ते 6 आपण तर एप्रिल पर्यंत ही स्पर्धा पाहणार आहोत. 2 चौकार सलग आलेत. 38 धावा. 38 धावा धाव फलकावती. आज आपण बघितले तर नवीन वर्ष भारतीय संस्कृतीमधील गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. नाही काल आम्हाला बघितलं तर चांद शेखने विचारलं अनिल देखील खेळणार आहेत का. मी म्हणलं हो खेळणार आहेत. 38 धावा. जितू राईट आर्म ओव्हर द कट मार्क होतोय. हो चांगला चेंडू बॅटलीत अतली कडा. चेंडू चालला यावेळेला लॉंग स्टॉपला. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फल करते आपण पाहू शकता. सलग 3 चेंडू 3 चौकार. 42. नॉकआउट सिस्टम मॅचेस आहेत. नितीन काय डीजे मास्टरने गाणं बघ बघ कसं गुबू गुबू वाजते. पण इथं संदीपची बॅटमधनं धावा येत आहेत. ऑन साईडला फुल टॉस होता. टर्न केलाय. चेंडू चाललाय स्क्वेअरला. एक सी मार्शा पार. षटकार. आपली यारी जगात हाय भारी. इमोशन्स ने भरलेली अर्धाला गुजरारी यारी. ये लढायचं नाही आता भिडायचं नाही. बल धावा आल्यात आपण बघतो 24. 3
चौकार 2 षटकार लाजवाब बॅटिंग करतोय संदीप. अक्षयचं मगाशीत मी कौतुक केलं तर हे 2 बॅटर असेत ना साई कृपाचे, कधी काही करू शकत. काय आक्रमण केलं तर 24 धावा कुठल्या जितूच्या षटकामध्ये 48 धावा झाल्यात म्हणजे मोठं लक्ष. इथून मात्र मंगलमूर्तीला आता पार करावा लागणार आहे, तीळ मात्र शंका नाहीये. 8 चेंडू 33 धावांची खेळी करतो. संदीपची बॅटिंग आउट एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी. जबरदस्त बॅटिंग आज नवीन वर्षात. काय सुरुवात केली संदीपने, जुनं विसरलाय, नव्या जोमाने नवे दमाने इथं सुरुवात केली अनिल. जबरदस्त बॅटिंग, लाजवाब बॅटिंग. जितूवरती हल्ला चढवला जातोय. 3 चौकार 1 षटकार. जितू संदीप उंच गेलाय चेंडू, झेलची शक्यता आहे. एष्टी रक्षक आलाय. जजमेंट ज्याप्रमाणे केलं असं वाटतं झेल ड्रॉपच होणार आहे. 49 धावा संदीपला जीवदान मिळतंय. धावसंख्या दाखल साई कृपा संघाचे 49 धावा लागल्या धावफलकावरती. 3 षटकाचा खेळ संपलाय. सिद्धिविनायकचे कॅप्टन आणि एक ओमकारचे कॅप्टन टॉस साठी या. सिद्धिविनायक आणि एक ओमकार. सिद्धिविनायकचे मला वाटतं 2 खेळाडू तर दिसत आहेत, अज्जू सिंग आणि आपलं अनिल. मग कॅप्टन कोण आहे? अजून कल्लू बद्री यायचे. ट्रॉफी बघा, ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकता. प्रथम क्रमांक 15, द्वितीय क्रमांक 10 व चषक. जबरदस्त ट्रॉफी, सिल्वर विथ गोल्ड. अंतिम षटक घेऊन येतोय संदीप आलाय. हा चेंडू बॅकफुट गेल्या, ऑन द टोस खेळल्यात यावेळेला. जणू काय कॅच प्रॅक्टिस दिली आपण पहिले तरी ते थर्डमॅनला. बॅटर बाद. संदीप आउट झाला बॅटर आणि बॉलर पण संदीप आहे. हां मग असं सांग ना बाळा, तू आम्हाला गांगरवतोस. हां मग आडनाव सांगायचं म्हणजे आम्हाला माहिती पडेल ना. संदीपने संदीपचा विकेट घेतलाय. कुठेतरी संदीप खाडेने हा शॉट मी तर म्हणेल जाणून बुजून खेळले. थर्डमॅनच्या डोक्यावर न काढत, पण चेंडूला जेवढी पाहिजे तेवढी हाईट मिळाली पण उंची मिळाली नाहीये. बिग विकेट. नवीन बॅटर येतो यावेळेला आपण पाहू शकता. बॅटर कोण आहे? सुदेश सावंत. संदीप राईट अप ओव्हर द गड मार्ग होतो. स्ट्रायकला सुदेश. हो चांगला चेंडू ऑन द डायरेक्ट हिटची शक्यता होती. विकेट मिळाला असता. एक्स्ट्रा पंच वाईट चिकून करतात. 1+1 धावा मिळत आहेत. धावसंख्या 51. 50 कंप्लीट. साई कृपा संघासाठी त्या 51 धावा केल्यात. स्ट्रायकेला बॅटर आपण पाहू शकतो. उंच पुरा बॅटर प्रशांत आहे. प्रशांत पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतोय. संदीप गोलंदाजी मार्कस टाकला. प्रशांत शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय, पाठवून दिला यावेळेला. फाईन लेग सीमारेषा पार. पंचांचा इशारा कायचा पायचा असतोच यावेळेला. चौकार 1 षटकार. षटकार. प्रशांतला तुम्ही अशा प्रकारचे चेंडू टाकाल तर बॉडी लँग्वेज बघा किती स्ट्रॉंग आहे. काय फटका होता. नाही अनिल अडव ज्या संघाच्या मॅचेस नाही त्या संघांना सांगा थोडंसं मदत करा, अन्यथा चेंडू लवकर येणार नाही मैदानात. प्रत्येकाने ही आपली स्पर्धा हेच समजूनच मीन्स आपण इथं शेख देखील आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नाही एसेंट परिवारातले ते देखील आहेत. एसेंट टेलर म्हणजे आमचे आपण बघितलं बाबू शेख आज आमच्यात नाही आहेत. प्रचंड चांगले टेलर आणि सर्वांशी मिळून मिसळून वागणारे व्यक्तिमत्व. संदीप तो प्रशांत. ओ पूल केला यावेळेला. चेंडू चालला डाऊन डी ग्राउंड. मिडविकेट शतक येतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दाखल करते 59. किती धावा 59 भाऊ 59 ना.
पडल्यानंतर थोडासा चेंडू टेकअप झाला होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. 59 धावा. 2 चेंडू बाकी आहेत. चला टॉससाठी या सिद्धिविनायक आणि एक ओमकारचे कॅप्टन. त्रिमूर्तीमध्ये जेव्हा जेव्हा मॅचेस कुठेही असू दे, आता देसाईच्या मैदानावर देखील आपण तर TPL आपण त्रिमूर्ती प्रीमियर लीग झाली, तेथे देखील खेळाडूंनी भरपूर प्रमाणात प्रतिसाद. हा चेंडू शॉट ऑफ लाईनचा होता. लवकर शॉट सेक्शन केले प्रशांतने. एकच धाव मिळते. धावसंख्या 60. अंतिम चेंडू. साकेला बॅटर आपण पाहू शकता यावेळेला. सुदेश. संदीप सुदेश. अंतिम चेंडू. बॅकफुट गेला. पंच केला यावेळेला. डिपकावर रिजन मधला चेंडू वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आल्यात. थांबवलं चेंडूला पण स्वतः मात्र बॅलन्स करू शकला. चेंडू देखील सीमारेषा पार. चौकार. 64 धावा धाफलकाती लागल्यात आणि 65 धावांचं लक्ष असणारे आपण तर साई कृपा संघाने उभारल्यात आणि मंगलमूर्ती संघासमोर 65 धावांचं लक्ष असणारे. चला टॉस साठी यायचंय. सिद्धिविनायक विपक्ष एक ओमकार. चौसष्ट धावा. चला एक ओमकारचे कॅप्टन या. सिद्धिविनायकचे कॅप्टन या. टॉस साठी या लवकर. वेळ नका घालू. तर आपण तर उंबारली गावचे माजी सरपंच विठ्ठलदादा या. आपला देखील इथे सन्मान केला जाणार आहे. विठ्ठलदादा पाटील. विठ्ठलदादा या. संतोष निकम आपण यायचंय. विठ्ठलदादा पाटील. तर पूर्णपणे ह्या मैदानाची जबाबदारी त्यांच्यावर असते आणि त्यांचा देखील इथे सन्मान केला जाणार आहे. संतोष देखील आपण बघितलं प्रचंड आता त्यांचा देखील तब्येत झाली आहे. एक काळ त्यांनी देखील पेंढारकरच्या मैदानात सतत आम्ही खेळायचो एकत्र. खूप चांगले अष्टपैलू खेळ होते. तर विठ्ठलदादा आल्यात. अनिल या. आपण सन्मान करूया विठ्ठलदादांचं. तर मग अमीन शेख यांना सांगूया आपण त्यांच्या शुभास्ते सन्मान करूया विठ्ठलदादांचं. विठ्ठलदादा देखील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत आणि सातत्याने या मैदानाचं पूर्णपणे देखरेख त्यांच्या हातात असते आणि त्यांनी हे मैदान उपलब्ध देखील केले, आम्हाला उपलब्ध करून दिले. मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं होतं विठ्ठलदादांना. अमीन शेख आपण पाहिले तर आमच्या एसएनचे प्रॉपरेटर त्यांचा देखील सन्मान केला जातोय. विठ्ठलदादांचा सत्कार केला जातो अमीन शेख यांच्या शुभ हस्ते. एक जबरदस्त गणेश मालप यांचा देखील सन्मान केला जाणार. संतोष निकम यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. संतोष निकम यांचा सन्मान करतील अमीन शेख हे करतील. अमीन शेख यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. गणेश मालप यांचा देखील सन्मान केला जाणार आहे अमीन शेख यांच्या शुभ हस्ते. मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे. गणेश आपला देखील सन्मान आपण स्वीकारायचा आहे. तर दीपक गायकवाड या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. सर्व सन्मान आम्ही अमीन शेख यांच्या शुभ हस्ते करतोय. टॉस साठी यायचंय. चला सिद्धिविनायक विपक्ष एक ओमकार. अमित शेख यांच्या शुभ हस्ते आपण सर्व सन्मान करतोय. मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. तर मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्याकडे आमचे साथी समालोचक नितीन कन. प्रथमतः तुम्हाला गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद बाळू पाटील. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गण्याला वंदन करून SN परी क्रिकेट 11 आयोजित SN परी चषक 2025 आणि पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहतोय साई कृपा या संघाने 64 धावा केल्या आणि आता
मंगलमूर्ती संघाला 65 धावांचा पाठलाग करायचा, कारण कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे धावा कराव्याच लागतील. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आपण बघू शंकर मिस्त्री साहेब, बाळासाहेब काकडे साहेब, साईदादा शेलार, पिके अँड सन्स, प्रल्हाद काळन, रवी साळुंके, संजय परदेशी, गणेश मलप, सिकंदर इलेक्ट्रिक, संतोष निकम, डॅनी पॅरेद्रा, हरणी विक्टिस्फोट, अमोल तायडे, संभाजी गाडे, काळूशेठ, राज गौतम, कैलास गायकवाड, गुलफॉम शेख, समीर चौधरी, या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य केलंय. पहिले षटक घेऊन येतात गोलंदाज अक्षय तायडे. अक्षय तायडेचा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती क्लीन बोल्ड, फलंदाज बाद होईल. पहिला धक्का लागत असताना मंगलमूर्ती टीमला. मधून चौकार आलाय. दुसरी विकेट, दुसरा धक्का मैदानामध्ये लागत असताना मंगलमूर्ती टीमला. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल सिद्धिविनायक आणि एक ओमकार. विठ्ठल पाटील साहेबांना तुम्ही बघू शकाल, कार्यसम्राट माजी सरपंच उंबारली आणि क्रिकेट सुद्धा चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत. अनेक स्पर्धा या मैदानामध्ये लेदर बॉलच्या मॅचेस भरपूर प्रमाणात होत असतात. विठ्ठल पाटील साहेबांची भूमिका भरपूर महत्त्वाची असते.
संदीप खाडे येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 8 धावा खर्च केल्या पहिल्या ओव्हरमध्ये 65 धावांचा पाठलाग करत असताना. मिड विकेटला फिल्डिंग खराब आहे. धावा 4 मिळतील. चौकार. बॉल लगेच झाला त्यामुळे डीजे मसाले थोडीशी कमी संधी मिळाली. धावा झाल्यात 12. चांगला बॉल होता संदीप खाडेने. संदीप खाडेने बॅटिंग चांगली केली या मॅच मध्ये. 10 बॉलमध्ये 34 धावा केल्या. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 34 क्लीन बोर्ड झालेत का बघायचे. ओके SN परी क्रिकेट 11 आयोजित SN परी चषक 2025 रघुनाथ पाटील क्रीडांगण उंबारली मध्ये आपण आहोत. आशुतोष आधीच बेल्स पडली होती. आउट नाहीये. लाईव्ह शो तुम्ही बघू शकाल GTCच्या माध्यमातून. क्लिअरिटी विथ क्वालिटी हीच ओळख आहे GTCची. संदीपचा पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. संदीप राईट मोर द विकेट. हा चेंडू उंच गेलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चूक होणार नाहीये. चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. अजून एक धक्का मंगलमूर्ती टीमला. एक सिंगल इथे मिळाली आहे. धावसंख्या 13. सिंगल डबलने मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे मंगलमूर्ती टीमला, कारण की साई कृपा संघाने धावांचं डोंगर उभारले. 64 धावा 4 ओव्हरमध्ये. गती परिवर्तन, चेंडूची गती कमी केली. डॉट बॉल. पहिल्या षटकात 8, या षटकात 5 धावा झाल्या. 13. 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बावन्न धावा अजूनही करायचे आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. साई कृपा फिल्डिंग लवकर लावा. 12 चेंडूमध्ये 52 ची गरज आहे अजूनही. संजय ठाकूर चव्हाण साहेबांचं आगमन झाले. त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. चला जास्त वेळ घ्यायचा नाही. लक्षात घ्या, फास्ट घ्या. 12 संघ खेळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. नंतर 3 होतील. 9 झाल्या. चिठ्ठी उडेल. 10, 11. 11 मॅच आहे रे बरोबर. चौकार आलाय.
88 ओव्हर पकड दिवसभरात. दोन धावा इथे मिळालेत. गोलंदाज विजयला तुम्ही पाहतायत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली ती 20 वरती आपण पाहतोय. विजयचा बॉल. भाऊ ज्या पद्धतीने विजय गोलंदाजी करतात असं वाटतं येणाऱ्या फलंदाजांना हेल्मेटचा वापर करावा लागेल. नाही बाउन्स भरपूर आहे त्यांच्याकडे. कार्बियन गोलंदाज आपण पाहिले, वेस्ट इंडिजचे गोलंदाज ज्या प्रकारे पाहिले त्यांच्याकडे बाउन्स भरपूर आहे. विजयचा पुढचा बॉल. हा चेंडू स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून खेळतात मात्र क्षेत्रक्षे डीप मध्ये संदीप. 2 धावा इथे मिळाल्यात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकले ती 22. विजयचा पुढचा बॉल. चांगली गोलंदाजी करत असताना विजयला तुम्ही पाहतायत. 1 to go. एक बॉल बाकी. चला सिद्धिविनायक आणि एक ओमकार टॉस साठी या लवकर. शेवटचा बॉल. हा चेंडू उंच गेलाय. तीन षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 24. 41 धावांच्या जुनी गरज 6 बॉल मध्ये. इथून मॅच जिंकणं थोडंसं कठीण झालंय ते मंगळमूर्ती टीमला. क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत. विशाल गोलंदाज साईलला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. मॅच थोडीशी एकतर्फी पिकाचं कारण संदीप खांडे ज्या 10 बॉलमध्ये 34 केल्या तिथून एक ऊर्जा मिळाली टीम साई कृपा या टीमला मंगलमूर्तीच्या विरोधात. कारण की हा बॉल पाहावा लागेल. ऑप्शनच्या बरोबर पायर आहे. व्हाईट बॉलचा इशारा करण्यात आलेला आहे. पुढचा बॉल औपचारिकता उरली मात्र हा इलेक्शनच्या बाहेर होता पण व्हाईटची खून करतायत. एक धावसंख्या पुढे सरकली होती 26 वरती. लक्ष 65 धावांचं होतं. लक्ष थोडंसं मोठं होतं त्यामुळे सुरुवातीला धावा यायला हव्या होत्या मात्र सुरुवात बॉबीनेही चांगला खेळ केला नाहीये. बॉबी या टीमचा एक चांगला फलंदाज होता तोही लवकर बाद झाला. पहिल्याच बॉलवरती विकेट गेली. अक्षय तायडे सारखा चांगला गोलंदाज होता. बॉलर काय करतायत एक्झिट कारण डावखुऱ्याचा ज्या बॅटर आहे लेग स्टंपच्या बाहेर ते बॉल टाकतायत. वाईट येतोय. 3 वाईट आलेत लगातार. चला फोर्ट्रिक आपण पाहिली होती क्रिकेटमध्ये मात्र आता 4 वाईट सुद्धा लगातार आलेत. साईलच्या हातावरती नियंत्रण नाहीये. कदाचित अक्षय तायडेने त्याला थोडंसं मार्गदर्शन देणं गरजेचं आहे कारण की जरी धावा भरपूर असतील मात्र एक्झॅक्ट तू काय करतोयस तर प्रत्येक बॉल लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग करतोय. आता फुल टॉस होता. आता सुदेशचे
जबरदस्त प्रयत्न होते. झेल थोडासा कठीण होता मात्र प्रयत्न चांगले केले होते. 2 धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 30-35 अजूनही करायचे आहेत. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फटका चांगला आहे. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. चेंडू थोडासा पडल्यानंतर आतमध्ये आला. डीप फाइंडिंगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला. एकच धाव मिळाले. 2 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे आणि धावा 30 करायच्यात. क्रिकेटमध्ये सर्वात मोठा फटका 6 धावांचा असतो. त्याच्यावरती कदाचित 9 बॉल असेल तर 7 मिळतील. 2 बॉलमध्ये 30. फुल टॉस.